नमस्कार मित्रमैत्रिणींनो. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं भाजपचा एक गुजरातचा मंत्री म्हणला. ते मंत्री म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आज जरा गदारोळ उठलेला आहे. बरेच लोक काय काय म्हणतायत. संजय राऊत काहीतरी म्हटले, नवनाथ बन काहीतरी म्हणलाय, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काहीतरी म्हटले. हे सगळं ते काय काय म्हणले हे पाहून घेऊया, पण इतिहास काय सांगतो हे सुद्धा पाहूया. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे नेमके कोणत्या जातीचे होते, कोणत्या धर्माचे होते, किंवा ते नेमके कोणत्या ठिकाणचे होते, असं त्यांना कुठल्या तरी याच्यामध्ये लिमिट करून ठेवणं हा शिवाजी महाराज यांचा खूप मोठा अपमान आहे. मी तर म्हणते आपण कधीही शिवाजी महाराज हे नेमके कोणत्या धर्माचे होते हे सुद्धा म्हणायची काही गरज नाही आहे. कारण की शिवाजी महाराज ही व्यक्ती उद्या कोणत्याही धर्मामध्ये जन्मली असती, ती कोणत्याही जातीची असती किंवा ते काहीही असतं, पण त्यांनी जे काम करून ठेवलं त्याच्यासाठी आपण त्यांचा रिस्पेक्टच केला असता. पण आपल्याला माहिती आहे भाजपचं राजकारण कसं आहे. एकतर जातीपातीत भांडण लावायचे, धर्माधर्मात भांडणं लावायचे, किंवा मग कोणत्या तरी जातीला भारी वाटावं म्हणून त्यांना सांगायचं की अरे तुमच्या जातीत असं झालंय, तुमच्या जातीत तसं झालंय. याच्यापासून या देशाला कधी सुटका मिळणार आहे की नाही. तो CR पाटील तसं म्हटल्याच्या नंतर परवाच्या दिवशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणतात की शिवाजी महाराजांना सुद्धा हे गुजरातला घेऊन चाललेले आहे. त्यांनी मुंबई महाराष्ट्रातला बरंच प्रकल्प तर गुजरातला नेले, आता शिवाजी महाराजांना पण नेत आहे. खरं तर मला काही ही प्रतिक्रिया आवडली नाही, कारण शिवाजी महाराजांना गुजरातला काय, कुठेही जर का कुठल्याही माणसानी चांगल्या अर्थाने नाव घेतलं तर ते गेलंच पाहिजे. पण खरं आहे की हा माणूस जो आहे याला शिवाजी महाराजांचा वापर करायचा होता. या ठिकाणी वापर कशासाठी? पाटीदार समाजाच्या लोकांना खुश करण्यासाठी. आणि नवनाथ बन त्याच्यावर त्या संजय राऊतांना म्हणतो नाही नाही, संजय राऊतांना शिवाजी महाराज नाही अफजल खान जास्त प्रिय आहेत. हा बन नावाचा माणूस जो पत्रकार होता का कोण होता, आज भाजपमध्ये गेल्याच्या नंतर काहीच्या काही बरडायला लागलाय. विषय काय आहे शिवाजी महाराजांचा? तुम्हाला लगेच तिथं कुठल्या तरी मुस्लिम मुघल राज्यकर्त्याचं नाव घ्यायचं आणि मग ते त्याला चिपकवायचं, एवढंच तुम्हाला करायचं आहे. तुम्ही हेच करत आलेला आहात. त्याच्यावर फडणवीस काय म्हणतात आज? फडणवीसांचं म्हणणं आहे की ते CR पाटील काय म्हणाले मला माहीत नाही, पण शिवाजी महाराजांना असं कोणत्या जातीमध्ये बंदिस्त करू नये, ते महापुरुष होते. असं मला तर कमाल वाटली की देवेंद्र फडणवीस यांना थोडीफार बुद्धी आली की असं महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करू नये. आणि पण मग हे लोक जेव्हा शिवाजी महाराज यांना हिंदू 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 करून जेव्हा धर्मामध्ये बंदिस्त करतात, तेव्हा कुठे जाते तुमची ही बुद्धी? आणि वरून फडणवीसांनी मात्र इनडायरेक्टली ते सांगितलं. हां, ते म्हणतात शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही होते. मी आज देवेंद्र फडणवीस हे नाव लावतो त्याचं कारण शिवाजी महाराज होते. आणि देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे काय म्हणायला पाहिजे होतं? तर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, ते CR पाटील काय म्हणाले हे काही मला माहीत नाही. आता तुम्हाला काहीच माहीत नसतं ना. इकडे राहुल गांधींनी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली असती ना, तर तुम्ही दुसऱ्या मिनिटाला ट्विट केलं असतं की मीडियाला बाईट दिली असती की अहो ते काय, त्यांना काय अक्कल आहे का नाही आहे, त्यांच्या मेंदूतली चिपच गायब झालेली आहे, वटचोरी वगैरे झालेली नाही, तुम्हाला लगेचच माहीत असतं. पण शिवाजी महाराजांचा तुमच्याच पक्षातला एखादा माणूस काहीतरी असं म्हणतो, ते तुम्हाला माहीत कसं नसतं? नाही, यांना माहिती आहे, पण त्यांना खरं बोलायचं नाही आहे. आणि याच्यावरूनच लक्षात येतं आहे की देवेंद्र फडणवीस हे चांगले राजकारणी नाही आहेत. ते जर चांगले राजकारणी असते तर काय म्हटले असते माहिती आहे? चांगला राजकारणी म्हटलं असतं की CR पाटील असं म्हणले असतील तर तसं म्हणणं हे चुकीचं आहे. समजा माहीत नाही, आपण गृहीत धरूया की देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही CR पाटील काय म्हणले, तर ते हे म्हणू शकले असते की जर ते तसे म्हटले असतील तर ते चुकीचं आहे. नाही, आपल्या पक्षातला माणूस यांना चुकीचं आहे असं कधीच ते म्हणणार नाही. इथं तरी बोलायचं होतं ना, मुख्यमंत्री आहे राज्याचे, या ठिकाणी काय गरज होती त्यांना सपाटण्या करायची? मला माहीत नाही ते काय म्हणाले हे मला माहीत नाही असं म्हणतात. अरे कधीतरी तुम्हाला तुमचा तो कोणता तरी नेता काहीतरी म्हणला, मीडियाने जर विचारलं तुम्हाला तुमचे नेते काय म्हणले हे कधीच माहीत नसतं. मीडियाने जरी सांगितलं की अहो तुमचे नेते असं असं म्हणतात, तुम्ही लगेच म्हणता ते काय म्हणाले हे काही मला माहीत नाही. म्हणजे तुम्हाला ते नसतं माहिती. तुम्हाला
सगळं माहिती आहे, फक्त तुम्हाला आपल्या पक्षातल्या कुठल्याही माणसाने काहीतरी चुकीचं म्हणलं हे म्हणायचंही नसतं आणि तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्हाला ते चुकीचंही वाटत नाही. तुम्हाला हे आतून पाहिजेच आहे की हां, असं करू दे ना. आमच्या भाजपच्या लोकांनी कोणत्याही जातीतल्या माणसाला काहीही सांगू दे शिवाजी महाराजांबद्दल, तुम्हाला त्याचं काहीच नाही. नाहीतर या ठिकाणी फडणवीस साहेब म्हटले असते की चुकीचं बोललेत ते, असं बोलणं चुकीचं आहे. आणि त्याचसोबत शिवाजी महाराजांना असं धर्मामध्ये कुठल्याही याच्यामध्ये बंदिस्त करणं हे पण चुकीचं आहे. आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. आपल्याला ना बरेच लोक आहेत ज्यांना माहीत नाही त्यांची जात कोणती आहे, ते कोणते गौतम बुद्ध आहे. आपल्याला काही घेणं देणं नसतं की ते आपल्या जातीचे आहे, आपल्या धर्माचे आहे, आपल्या कशाचे ना. आपल्याला फक्त इतकं आहे, गरजेचं आहे की ती व्यक्ती त्याने या जगाला काय दिलंय आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, ना की कोणाचा कोण ते आहे हे लावत बसणं. आता हे झालं. याच्यानंतर इतिहास काय म्हणतो हे पण थोडक्यात पाहूया की शिवाजी महाराज हे यांचे उल्लेख म्हणून काय आहे. तर मी आजच सकाळी ABP माझाला इंद्रजित सावंत, इतिहासकार इंद्रजित सावंत यांची छोटी याच्यावरची एक्सप्लेनेशन पाहिलं. तर त्या ठिकाणी पण ते म्हणतात की इतिहास जर पाहिला तर अशा गोष्टी आढळतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिण्यासाठी परमानंद नेवासकर यांची नेमणूक केली होती. तर या नेवासकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज हयात असताना त्या चरित्रापैकी पण बऱ्याच गोष्टी गहाळ केल्या काही लोकांनी. त्यांचे काही चुकीच्या गोष्टी त्याच्यात, त्यांनी कसं चुकी केली हे काय काय आलं असेल, त्रास कसा दिला शिवाजी महाराजांना, ते गहाळ केलेलं आहे. पण बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 36 अध्याय उपलब्ध आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात की याच्यामध्ये, या चरित्रामध्ये परमानंदांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना मराठा म्हणलेलं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मराठा आणि महाराष्ट्रभूप असं म्हणलेलं आहे. त्यानंतर इंद्रजित सावंत असं म्हणतात की जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674ला जेव्हा राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं अनेक पत्र आहेत. त्यातलं एक पत्र ज्याच्यामध्ये हा उल्लेख आढळतो, मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेलं हे पत्र आहे. या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात, तुम्ही आपल्या जातीचे मराठे आहात आणि मराठेची यांचे गोमटे करावे ऐसे आमच्या मनात फार आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला असा उल्लेख आढळतो. आपण स्वतः कोण आहोत हे शिवाजी महाराजांनी या ठिकाणी असं पत्रांमधून नोंदवून ठेवलेलं आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज जे औरंगजेबासोबत लढले. राजाराम महाराजांनी बरेच त्यांचे पत्र उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 10-12 पत्रांमध्ये असं स्पष्ट आहे, ते म्हणतात हे मराठ्यांचं राज्य आहे. ते अखंड राज्यालाच मराठ्यांचं राज्य म्हणतात. मराठा धर्म असेही उल्लेख आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठा हे फक्त जातच नाही तर धर्म असं सुद्धा म्हणलेलं आहे. महाराष्ट्र धर्म असा सुद्धा उल्लेख आहे. याच्यावरून काय समजायचं ते समजा. परंतु शिवाजी महाराज आता काय पाटीदार समाज काय आपले काही दुश्मन नाही, ते आपल्याच देशातले आपलेच बांधव आहेत. ठीक आहे. आणि खूप खूप मागे जातो म्हटलं तर आपण सगळे जे आहेत ते आदी मानव होतो. तेव्हा कोणाची जात नव्हती, कोणाचाच धर्म नव्हता. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं बनत गेलेलं आहे. मला सुद्धा शिवाजी महाराजांना काय कुठल्या याच्यात बंदिस्त करायचं नाही आहे, परंतु काहीच गरज नाही आहे ना कुठल्या जातीचे होते याचा उल्लेख करायची. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमानच होतो. त्या जेम्स लेननी अपमान केला ऑक्सफर्डला, जेम्स लेनला. त्याच्यानंतर मध्ये जे काही लोकांनी हे केलं त्यांना सगळ्यांना माफी मागावी लागलेली आहे. कालच त्यांनी पेपरला माफी, राष्ट्रीय न्यूजपेपरला, इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या पेपरला त्यांनी माफी लिहून दिलेली आहे की आमच्याकडून चुकलं. जेम्स लेनच्या त्या पुस्तकामध्ये आम्ही काही संदर्भ हे रेफर न करता टाकले होते. तुम्हाला माहिती आहे त्या जेम्स लेननी काय काय लिहिलेलं शिवाजी महाराजांना? त्याला कोणी, जेम्स लेन त्याला कोणी दिलं, कोणी माहिती दिली? इथल्या लोकांनी, इथल्या काही ब्राह्मणवादी मनुवादी लोकांनी चुकीची माहिती मुद्दामून दिलेली आहे. इंग्लिशमध्ये तसा इतिहास जायला पाहिजे म्हणून आता त्यांना माफी मागावी लागली. तर असं ह्या CR पाटलाला माफी मागायला लावायला पाहिजे होती फडणवीसांनी, पण त्यांनी लावली नाही. आणि यावरून लक्षात घ्या की यांना काय करायचं आहे. शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला तेव्हा सुद्धा फडणवीस एका शब्दाने म्हटले नाही की हे चुकीचं झालं. नाही, हे झालं, चुकीचं झालं, करायचं नव्हतं व्हायला पाहिजे असं तर म्हणा. नाही, ते काय म्हणतात, एवढ्या वेगाने वारा आला म्हणून हे पडलं. म्हणजे यांना शिवाजी महाराजांच्या बद्दलचं असं काही कधीच वाटत नाही की चुकीचं बोलले. त्या
त्या कोरटकरनी काय काय घाणघाण बोलले होते इंद्रजी सावंतांना फोन करून, की तुमचा शिवाजी पळपुटाच होता आणि आमच्या ब्राह्मणांमुळे शिवाजी ला किती मदत झाली आणि असं तसं, त्याला काय येत होतं वगैरे, त्याचा बाप कोण होता, अशा शब्दांमध्ये. खरं तर हे मला सुद्धा आता बोलताना वाईट वाटतंय. अशा शब्दात त्या कोरटकरनी, जो देवेंद्र फडणवीस यांचा इतका जवळचा माणूस आहे, बरेच त्याचे फोटो आहेत फडणवीसांबरोबर, त्या माणसाने म्हटल्याच्या नंतर फडणवीस काय म्हणतात, फडणवीसांनी एका शब्दाने तरी म्हटलं तू असं कसं काय म्हणतो, चल. नाही, अरे तो खूप मोठा झाला या फडणवीस आल्याच्या नंतरच्या काळामध्ये, त्याला भरपूर पैसा मिळालेला आहे. फडणवीसांचं फक्त प्रतिक्रिया एवढी होती, कोरटकर काय चिरकुट माणूस आहे. तुम्ही चिरकुट म्हणता, तुम्ही म्हणायला पाहिजे मूर्ख माणूस आहे, चुकीचा माणूस आहे, असं म्हणायला नाही पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल असं इतकं असं बोललं जातं या महाराष्ट्रामध्ये, आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणायला पाहिजे. पण तेव्हा यांची जीभ जड होते. तेव्हा समजून घ्या की शिवाजी महाराजांबद्दल यांच्या मनामध्ये काय आहे. आणि या निवडणुकीला मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांना काय धडा शिकवायचा हे तुमच्या लक्षात ठेवा. थांबते. थँक्यू सो मच.